नमस्कार मैत्रिणींनो. तर चला आजचा स्वयंपाकाची तयारी करते. काय करू बरं? भाजी हां, चला आहे माझ्याकडे मेथीची भाजी. सकाळीच निवडून ठेवलेली आहे. ह्याची मस्त अशी भाजी करते. लाल तिखटात किंवा हिरव्या मिरचीमध्ये खूप छान लागते आणि मला तर खूप आवडते आणि चांगली असते ही खायला. पित्तनाशक असते खायला आणि खूप छान लागते. आणि अचानकच आमच्या ह्यांनी काय केलं, रविवार होता त्याच्यामुळे आणलं चिकनचा खिमा आणला. एवढा छान लागतो तो आणि तो केला मी सरबरीतच. आणि मी म्हटलं चला ठीक आहे, म्हटलं आणलं आहे तर आता करावं तर लागणारच, ते तर काय टाकून येता येणार नाही. आपण ते पैसे देऊनच आणलेला असतो नाही का. त्याच्यामुळे म्हटलं चला करूयाच तयारी आता. हे बघा हा खिमा आहे. आता ह्याची मी तयारी करते. घेतलेली आहे कढई मस्तपैकी. तर चला आपण करूयात. हा बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि येतानाच दुकानातून साफ करून आणलेलाच असतो, त्याच्यामुळं त्याला साफ करायची काही गरज नाही आहे. हा मी कांदा एक चिरून घेतलेला आहे. 2 कांदे मस्तपैकी जरा मोठे चिरलेले आहेत. आणि मोठा कांदा कसं जरा चिकनमध्ये चांगला लागतो, बारीक केला की तो चव येत नाही त्याला. आणि जरा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि मग मस्त लागतो तो खायला. चिकनमध्ये थोडासा आबडधोबड जास्त करपायचा पण नाही त्याला. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा, तो मस्तपैकी असा फ्राय करून घेतला त्याच्यामध्ये चांगला. लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, आबडधोबडच वाटलेली आहे, मिक्सरमध्ये नाही वाटलेली, कारण मला असं कुटूनच आवडते. ती छान लागते, चवून वास पण छान येतो. मिक्सरपेक्षा ना कुटून केलेली भाजीच खूप चविष्ट अशी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. आणि चिकन हे पीस खाण्यापेक्षा ना किमा छान लागतो, म्हणजे खाता पण येतं ना, असं वेगळा लागत नाही, म्हणजे असं कापूस खाल्ल्यासारखं लागत नाही. त्याच्यामुळं असे छोटे छोटे पीस करूनच आम्ही आणतो, त्याला आम्ही खिमा म्हणतो. आणि हे बघा आता मी ताट ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी वाफ येऊ द्यायची. वाफ आली ना की ते पाणी ओतून द्यायचं त्याच्यामध्ये. हे बघा मस्तपैकी आपलं असं उकळतं आहे. आणि हे सूप आपल्या पोरांना द्यायचं खायला, प्यायला वगैरे, आणि खायला पण द्यायचं, म्हणजे मस्त लागते. बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे त्याला. आणि ह्याच्यामध्येच फक्त तिखटाची जरी आपण फोडणी दिली ना काळा मसाल्यात टाकून, तरी छान लागतं. आणि त्याच्यासोबत मी बाजरीची भाकरी करत आहे. माझ्या मिस्टरांना बाजरीची भाकरी फार आवडते आणि मग मी त्याच्यामुळे बाजरीची भाकरी केलेली आहे. ही आपली भाकरी रेडी झालेली आहे. बाजरीची भाकरी रेडी झाली बघा. एकदम खरपूस अशी कडक अशी भाजलेली आहे मी तिला, आणि खूप छान लागते. ही आपली भाजी पण इकडं रेडी झालेली आहे. आणि थोडंसं आपलं बाजरीचंच पीठ मी भाजून घेतलं, जेणेकरून घट्टपणा येतो भाजीला म्हणून. बाकी काही नाही, काळा मसाला टाकून रेडी केलेली आहे. चला टाटा, बाय बाय.